नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत ढवळे. मित्रांनो, पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही आता हे सर्वजण जमलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांपाशी. आज आपण विशाल मोर्चा काढणार आहे. विशाल मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे काय आहे की काल दिनांक 29/9/2025 ढवण पाटील चौकामध्ये खूप भीषण अपघात घडला. या भीषण अपघातामध्ये 70 वर्षाचे आजोबा जागीच मृत्युमुखी पडले. आपण पहिल्यांदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. मित्रांनो, एखादा माणूस जेव्हा घरातून निघून जातो ना, तेव्हा त्या व्यक्तीवर काय वाईट वेळ येते ना, हे शब्दातही मला सांगता येत नाही. त्या व्यक्तीला विचारा त्यांच्या घरात जाऊन की त्यांच्या आज काय वेळ आलेली आहे. यासाठीच आज आपण सर्व बारामतीकरांनी या ठिकाणी आज जमणार आहोत आणि इथून आपण प्रशासकीय भवन या ठिकाणी जाणार आहे. आपल्या शेजारी आज काळूराम चौधरी साहेब आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, आज हा जो विशाल मोर्चा आपण जी काढणार आहोत, तर या पाठीमागची तुमची कारण काय काय आहेत? या ठिकाणी तुम्ही पुढे जाऊन काय कसं राहणार आहे? बारामतीकरांचं जीवन ही धोक्यात आलेलं आहे. बरोबर आहे. आणि या 4 महिन्यामध्ये 9 लोकांचा जीव गेलेला आहे. आता जीव जाणारे आणि ते ऍक्सिडेंट जे होते ते त्या टिपर आणि डंपर खालीच होते. अगदी बरोबर. मग त्या डंपरला जी मागणी होती बाबा त्याला ड्रायव्हर जे आहेत ते त्यांच्याबरोबर क्लिनर पाहिजे, त्याला साईड गार्ड पाहिजेत. आता ते हायवाचे मालक म्हणतात आम्हाला ड्रायव्हरच भेटत नाही. धंदा बंद करा ना. बरोबर आहे. तुम्हाला क्लिनर ड्रायव्हरच भेटत नाही तर क्लिनर कुठं आणू? मग धंदा बंद करा. आता जे ॲक्सिडेंट होतात म्हणजे काही लोक जे चमचेगिरी करतात बारामतीत, ते म्हणतात की काही गाडीवाल्यांची चुकी आहे का, लोकांची बी चुकी आहे, लोकांना शिस्त नाही. मग ऍक्सिडेंट नेमका डंपर खालीच कसं काय होतोय? बरोबर आहे. हा मूळ प्रश्न आहे, बघण्याचं कारण नाही. हा. आणि मग याच्या विरोधात रोष आहे. प्रत्येक वेळेस बारामतीकरांनी आपले ऍक्सिडेंट झाल्यानंतर रस्ता रोको करायचा, कुठं अडवायचं. हे तर ती जी बंदी घातली होती ती बंदी उठवलेली आहे. ती बंदी परत घालायला ते दिवसाची सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत तर त्या डंपरला आणि हायवाला शहरात बंदी पाहिजे. बरं, जसं की पहिले तुम्ही म्हणता बंदी, आता बोर्ड लागलेले आहेत प्रत्येक चौकामध्ये, अवजड वाहनांना प्रवेश बंदी. मग हे बोर्ड लागलेले आहेत तरी बिना कामाचे हायवा फिरत आहेत. मग ते त्यांना फिरायला परवानगी कोणी दिली? कोणी त्यांच्याकडून मलिदा खाल्लाय? हित आर्थिक हितसंबंधाचा विषय आहे. अगदी बरोबर आहे. आणि हे जे अधिकारी जे बाहेरून आले येतात बारामतीत, यांना काय करायचं? हे बारामतीकर मेला तर मेला, हे फुकट आम्हाला मरण देतात. आणि म्हणून ह्याच्या विरोधात आता आम्ही मोर्चाने, जसं की जेव्हा आचार्य कुटुंबावरती ही वेळ आली होती महात्मा फुले खंडोबानगर चौकामध्ये, जेव्हा हे आंदोलन केलं बारामतीकरांनी आणि ते स्पीड ब्रेकर टाकले गेले, मग तुम्हाला काय वाटतंय बरं? जसं की ढवण पाटील चौकामध्ये हे स्पीड ब्रेकर टाकूनही हा प्रश्न सॉल्व्ह होईल का? अहो काय आता स्पीड ब्रेकर हो काय, हिथं स्पीड ब्रेकर टाकलेत. काय गरज आहे त्या स्पीड ब्रेकरची? तिथं टाकतात. आणि 6-6 लाख रुपयाचा एक स्पीड ब्रेकर आहे. म्हणजे आम्ही बारामतीकरांनी आंदोलन करायचं आणि तुम्ही आपलं काहीतरी तोंडाला पाणी पुसायसाठी स्पीड ब्रेकर केलं. स्पीड ब्रेकर केलं पण 6 लाख रुपयाचा एक स्पीड ब्रेकर असतो. स्पीड ब्रेकर टाकूनही अपघात हे राहणार नाहीत, होणार म्हणजे होणारच आहे. मुंबई हायकोर्टाचं लँडमार्क जजमेंट आहे. तुम्ही महाराष्ट्र टाइम्सला पाठीमागं जे वार्ताहर आहेत त्यांचे गुमटकर, त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं. ते आर्टिकल नव्हतं तर ते मुंबई हायकोर्टाचं लँडमार्क जजमेंट होतं. ते कुठल्या नियमांचं कुणी सांगितलं? हे कुठला आदेश काढला? कुठल्या नियमात बनवतात? काहीच नाही. कुठल्या कसलीही ही नाही. आणि उगा अनगोंदी कारभार चाललेला आहे. ह्याच्यामध्ये सगळा मलिदाचा विषय आहे. तुमचा प्रश्न काय राहणार आहे प्रशासकीय? आज तुम्ही जे बंदी घालायची आणि ज्यांनी ह्या परवानगी दिली त्यांच्यावरती त्या अधिकाऱ्यांवर बी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही मागणी घेऊन आम्ही आज तिथं चाललोय. बाकीचे हे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व पक्षीय आणि बारामतीकर आहेत, ते सगळे. बरोबर. हे बारामतीकरांच्या वतीनं आम्ही जाऊ आता तिथं प्रांत साहेबांना मागणं. धन्यवाद. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता सर्वजण जमा व्हायला लागलेले आहेत. आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचं की मीही त्या ढवण पाटील चौकामध्ये गेलो होतो, तर त्या ठिकाणी मला दिसलं की जी कॅमेऱ्याची परिस्थिती आहे, कॅमेरा पाहिजे अशा स्टँड पोझिशनला, तर तो खाली कॅमेरा आहे. तर हसण्यासारखं कारण आहे की आज जर त्या ठिकाणी कुठला इन्सिडेंट जर घडला तर त्या ठिकाणी बघता येणार नाही की नक्की चूक कोणाची आहे. तोही प्रश्न लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बघा याच ठिकाणी आपल्याला अजून पुढं प्रशासकीय भवनामध्ये काय काय कसं कसं पुढं पाहायला मिळतंय. धन्यवाद. तर अजून या ठिकाणी बरेच वरिष्ठ मंडळ या ठिकाणी आलेले आहेत. तर मंगलदास निकाजी सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, कालचा जो प्रकार जो घडला आपल्या बारामतीमध्ये हा खूप भयानक प्रकार होता आणि आपल्या काळजाला कुठेतरी ठोका देणारा हा प्रकार होता, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? कालचा जो प्रकार घडलाय
तो काय पहिलाच प्रकार नाहीये. बरोबर आहे. बारामती शहरामध्ये सगळ्यात आधी MIDC परिसरामध्ये झारी कुटुंबातील एका शाळकरी मुलाचा या डंपर खाली येऊनच मृत्यू झाला होता आणि तोही मृत्यू दुर्दैवी मृत्यू होता. त्याच्यानंतर आचार्य कुटुंबाचा तो तर सर्व बारामतीकरांना दुःखद टाकणारा तो त्यांचा मृत्यू होता त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता ही कालची घटना या ठिकाणी घडली. असे बरेच छोटे मोठे पण अपघात या बारामती शहरामध्ये रोज होत आहेत कुठं नाही कुठं. बरोबर आहे. पण इथलं प्रशासन जे आहे ते निर्दयी आणि अतिशय दुर्दैवी स्वरूपाचं आणि त्यांना कुठल्याही प्रकारे इथल्या नागरिकांची काळजी नसणारं इथलं प्रशासन आहे. कारण तुम्ही जर पाहिलं गेलं तर या बारामती शहरामध्ये अनेक अपघात होत असताना लोकांची जनतेची भावना अतिशय तीव्र असताना आणि जनता रस्त्यावरती उतरलेले असताना आंदोलन केलेले असताना या प्रशासनाला कुठल्याही पद्धतीनं जाग येत नाही अशी परिस्थिती या बारामती शहरातील प्रशासनाची आहे. त्यामुळे सातत्याने आम्ही या विषयावरती बारामती शहरामध्ये आवाज उठवण्याचं काम करत आहोत आणि शासनाला आम्ही सांगत आहोत की हे जे डंपर आहेत या डंपर वारंवार इथल्या लोकांचे जीव घेत आहेत. या बारामती शहरामध्ये तुम्ही सांगता की बारामती शहराचा विकास होतोय, पण ते विकास करण्यासाठी या डंपरचा वापर केला जातोय आणि या विकासाला या ठिकाणी मुरुम वाळू आणि खडीची जरूरत लागते आणि त्या खडीमुळे इथल्या विकासाच्या नावाखाली इथल्या लोकांचे बळी जात आहेत. त्यामुळे आमची विनंती आहे की हे जे डंपर आहेत ते रात्रीच्या वेळी चालवावेत. कारण गेल्या वेळेस देखील आम्ही मोर्चा काढला होता त्यावेळेस आम्ही अशी मागणी केली होती की दिवसा या डंपरला कायमस्वरूपी बंदी घालावी आणि रात्रीच्या स्वरूपात तुम्ही कमी प्रमाणात लोक बाहेर असतात त्यामुळे रात्रीच्या त्यांना परवानगी देण्यात यावी. तसेच या संदर्भातल्या आपण उपाययोजना राबवाव्यात आणि जे या डंपरच्या खाली येऊन ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबाला त्यांचं पुनर्वसन व्हावं, त्यांना मदत मिळावी अशी शासनाकडून आम्ही गेल्या वेळेस अपेक्षा केली होती. परंतु शासनाने ह्याच्यावरती थोड्या प्रमाणात उपाययोजना केल्या, परंतु नंतरच्या काळामध्ये जास्त प्रमाणात त्यांना परवानगी देण्यात आली. दिवसा ढवळ्या या ठिकाणी डंपर चालवण्यास परवानगी देण्यात आली. त्याच्यानंतर देखील आम्ही पाठपुरावा करत होतो, परंतु प्रशासनाला याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने जाग आली नाही. त्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी हा विशाल असा मोर्चा आम्हाला या ठिकाणी काढावा लागतो. तुम्हाला काय वाटतंय हा प्रश्न सुटेल? सुटला पाहिजे. सुटत नसेल तर आम्ही सोडायला मजबूर करू इथल्या प्रशासनाला. प्रशासन किती जरी निर्णय असलं तरी या देशामध्ये भारतीय संविधान आहे, कायदे आहेत आणि कायद्याप्रमाणे या प्रशासनाला चालवावं लागेल. ह्यांच्या काय बापाची जागीर नाही. या ठिकाणी कायद्याप्रमाणे चालवावं लागेल. तुम्ही स्पीड ब्रेकरचा आता काल राम चौधरी साहेबांनी सांगितलं 6 लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर बांधला. असा कुठल्याच स्पीड ब्रेकरचा नियम नाही. ते स्पीड ब्रेकर कसा बांधायचा ह्याचा पण नियम आहे या देशामध्ये, त्याला पण कायदा आहे. पण या पद्धतीनं स्पीड ब्रेकर बांधलेले आहेत की लोकांचे जीव जाणार आहेत. नक्कीच या असा प्रकार या बारामतीत चालू आहे. कोण ह्याच्यावरती लक्ष देणं आणलं ह्यांना वाटतंय, पण हे चुकीचं आहे. आम्ही ह्याच्यावरती आवाज उठवणार. सर्वसामान्य जनतेला हाल भोगावं लागतात. 100% भोगावं लागतात. सर्वसामान्य जनतेचा जीव जातो ना ह्याच्यात. बरं, जसं की कुठल्या आता कॉन्ट्रॅक्टरचा जीव गेलाय का? डंपरचा विषय काढला. डंपरवरती जे ड्रायव्हर आहेत ते कधी कधी दारूच्या नशेमध्ये ही गाडी चालवताना आपल्याला दिसतात, कधी हाय स्पीडनी हायवा चालवतात. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर हे डंपर जे आहेत ते त्याची क्षमता जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये मुरुमवाळी आणि खडी हे भरतात आणि त्याच्यामुळे काय होतं, स्पीड जर जास्त असलं तर ते डंपरचं ब्रेक लागत नाही. बरोबर. मग जर ब्रेक दाबला तर 20-25 किलोमीटर मीटर पुढे गेल्यानंतर ते ब्रेक लागतो. तेवढ्यात माणसाचा जीव जातोय ना. असा प्रकार चालू आहे बारामतीमध्ये. त्यामुळे आम्ही सातत्याने या ठिकाणी या डंपरच्या विरोधात आवाज उठवणार आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी या डंपरला दिवसाबंदी घातली जात नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवणार आहे. धन्यवाद. नमस्कार. तुमचं काय नाव? अजित जाफर सय्यद, सामाजिक कार्यकर्ते. विषय असा आहे की मी 26/3/2025 अर्ज दिला होता की महात्मा फुले चौक या चौकाचं सुशोभीकरण करावं आणि तिथं स्पीड ब्रेकर टाकावे, कारण तिथं सतत छोटे मोठे अपघात होत राहतात. तेव्हापासून आजपर्यंत मी या गोष्टींचा पाठपुरावा करतोय. एक 10-15 अर्ज झाले, माहिती अधिकार झाले, तर हे प्रशासन आहे ना गांजा पिऊन झोपलंय. त्यामुळे ह्याला काही जाग येत नाहीये आणि या प्रशासनाला जाग न आल्यामुळे हे सतत अपघात होत आहेत. आणि आमची मागणी आहे हे जे अपघाताला जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आज दाखल कसल्या परिस्थितीत प्रांतांनी दाखल करावा आणि जे काय आहे नागरिकांच्या सोयीसाठी आहे आणि नागरिक या देशाचे मालक आहेत. हे जे लोकसेवक आहेत हे लोकसेवा करायसाठी आहेत, म्हणजे लोकांच्या सेवेसाठी आहेत, प्रशासन राबवायसाठी आहेत, लोकांना सुविधा देण्यासाठी आहेत आणि हेच हे विसरलेत. याचीच आज आम्ही यांना जाणीव करून देणार आहोत. आणि जे काही आमचे लोकप्रतिनिधी आहेत ते देखील हे विसरलेत की आपण जे आहे लोकांचं प्रतिनिधित्व करतो, म्हणजे ज्या लोकांना काय हवंय काय नकोय हे बघितलं पाहिजे. आपल्या इथं बारामतीत भौगोलिक विकास नकोय तर मानसी विकास हवाय. आणि मानसी विकास म्हणजे की जे आमच्या दलित वस्त्या आहेत, जे स्लम एरिया आहेत, इथल्या लोकांचा विकास झाला पाहिजे तर बारामतीचा विकास होईल. आणि हा विकास होण्यासाठी आज बारामती येथील MIDC भागात किमान 80%
स्थानिक भूमिपुत्र लागले पाहिजे. तर इथं उलट झालंय, 20% देखील स्थानिक भूमिपुत्र नाही आहेत आणि 80% बाहेरचे लोक आलेले आहेत. त्यामुळे याचा विचार करावा आणि या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेऊन पुढील काळात सर्व उपाययोजना योग्य रीतीने राबवाव्यात. धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव मॅडम? आरती शंकर गव्हाळे, मी बारामती शहरची महिला अध्यक्ष. मॅडम, काल जो हा अपघात घडला आजोबांच्या बाबतीत, काय सांगताय? कारण ह्याच्या अगोदरही आचार्य कुटुंबावरती ही वेळ आली होती आणि आज 70 वर्षाचे आजोबा आज या जगामध्ये नाहीये. आज तुम्हाला काय सांगायचं आहे? आज सर्वप्रथम बारामतीमध्ये मागच्या 2 महिन्यापासून जे अपघात झाले आणि बऱ्यापैकी ते सर्व अपघात हे डंपर खाली चिरडूनच अपघात झालेले आहेत. जवळजवळ हा 8वा 9वा बळी या 2 महिन्यातला आहे. सर्वप्रथम मी त्या सर्व जे अपघातात दुर्दैवी दुःखद निधन झाले त्यांना मी प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. आणि बारामतीच्या विकासाच्या नावाखाली जे एक मलिदा गँग या ठिकाणी तयार केली गेलेली आहे त्याचा मी या ठिकाणी जाहीर असा निषेध करते. जे ट्रॅफिक पोलीस प्रत्येक चौकामध्ये पाहिजेत ते उपलब्ध नाही आहेत. पोलिसांकडे त्या पद्धतीची आम्ही मागणी केली असता पोलीस सांगतायत की आमच्याजवळ यंत्रणा उपलब्ध नाही आहेत. त्याच्यामुळं गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, हे जे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत किंवा हे जे हायवावाल्यांकडून एक मलिदा घेण्याची जी पद्धत आहे ही सर्वप्रथम त्यांनी बंद केली पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आत्ताच काळूराम चौधरींनी सांगितलं की एक 6 लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर टाकला, तर आपल्याला देखील माहिती आहे की तो स्पीड ब्रेकरला खर्च किती होतोय. मग त्यामध्ये महत्त्वाच्या ज्या गरजा आहेत त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे आणि जिथं पैसे मिळतील त्याकडे सर्व लक्ष आहे. आणि ट्रॅफिक पोलीस पाहिजे आम्हाला प्रत्येक चौकामध्ये. त्याच्यानंतर जे सिग्नल आहेत ते सिग्नल बंद अवस्थेमध्ये आहेत, त्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सध्या बारामती शहरामध्ये होत आहे. त्याच्यामुळे जे विकासाचं नाव देऊन बारामतीची जी दिशाभूल केली जात आहे ती सर्वप्रथम थांबवली पाहिजे आणि सर्वसामान्यांचा विकास हा घेतला पाहिजे. आणि जर दिवसाढवळ्याचे डंपर बारामती शहरामध्ये फिरत आहेत ते तात्काळ थांबवले पाहिजे आणि त्यांना रात्रीच्या वेळी परमिशन दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे. मॅडम, बारामतीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला वाटते की सिग्नल बसले पाहिजे? भिगवण चौक असेल, सातव चौक असेल, त्यानंतर कारभारी चौक असेल, धवन चौक असेल, पेन्सिल चौक असतील, ह्या जे प्रमुख महत्वाचे चौक आहेत त्या मुख्य चौकांमध्ये इंदापूर चौक असेल, या ठिकाणी सिग्नलची खूप गरज आहे आणि ते लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद मॅडम, थँक्यू. वाजेपर्यंत पूर्णपणे बंद पाहिजे, त्यांना परवानगी नको. दुसरी आहे जी अधिकारी बंदी घातली होती ती बंदी उठवून ज्यांनी परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर ती कारवाई झाली पाहिजे. आणि तिसरी मागणी जी आहे की जे काल ज्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे त्यांना शासनाने तत्काळ मदत केली पाहिजे. एवढ्या 3च मागण्या आहेत आणि या 3 मागण्यांसाठी आपण बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या इथून प्रांत कचेरीत जायचं आहे. प्रांत कचेरीत खाली जो पॅसेज आहे तिथं आपण ठिय्या देणार आहे, तिथं बसणार आहे. तिथं अधिकारी प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब येतील आणि येऊन आपल्या जे मागण्या आहेत त्याच्यावरती आपल्याला इथून त्यांनी ती बंदीचं पत्र देत नाही तोपर्यंत तिथून आपण काही उठणार नाही. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. चला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो. डंपर बंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे. डंपर बंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अरे प्रांताचा हक्क वाढला पाहिजे, वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे.
हप्ता वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हप्ता वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, अधिकाऱ्याचा हप्ता वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, आणि डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, प्रांताचा हप्ता वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, प्रांताचा हप्ता वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, अरे डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, अरे डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे. प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. प्रांत अधिकाऱ्याचा हप्ता वाढला पाहिजे, वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, प्रांत अधिकाऱ्याचा हप्ता वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, प्रांत अधिकाऱ्याचा हप्ता वाढलाच पाहिजे. वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे. अरे पोलिसांचा हप्ता वाढलाच पाहिजे, अरे या लोकांचं करायचं काय, अरे प्रशासनाच्या लोकांचं करायचं काय, अरे या डंपरला परवानगी देणाऱ्यांचं करायचं काय, अरे डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, अरे डंपरवर बंदी घातलीच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, राजश्री शाहू महाराजांचा. अरे अरे डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, अरे डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, अरे डंपरवाल्यांचं करायचं काय, अरे डंपरवाल्यांचं करायचं काय, अरे प्रांताचा हप्ता वाढला पाहिजे, वाढलाच पाहिजे, वाढलाच पाहिजे, अरे आरटीओचा हप्ता वाढलाच पाहिजे, अरे पोलिसांचा हप्ता वाढलाच पाहिजे, अरे या लोकांचं करायचं काय, अरे प्रशासनातील डंपरला परवानगी देणाऱ्यांचं करायचं काय, अरे डंपरला परवानगी देणाऱ्यांचं करायचं काय, लोकांचा जीव घेणाऱ्यांचं करायचं काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे अरे डंपरवर बंदी घातली पाहिजे, अरे डंपरवाल्यांचं करायचं काय, अरे डंपरवाल्यांचं करायचं काय, डंपरवाल्यांना परवानगी देणाऱ्यांचं करायचं काय, अरे माणसाला मारणाऱ्यांचं करायचं काय, माणसाचा जीव धोक्यात घालणाऱ्यांचं करायचं काय, माणसांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांचं करायचं काय. या प्रांताचा हप्ता, प्रांताचा हप्ता, पोलिसांचा हप्ता, आरटीओचा हप्ता, प्रांताचा हप्ता, आरटीओचा हप्ता, पोलिसांचा हप्ता. अरे डंपरवाल्यांचं करायचं काय, या डंपरवाल्यांचं करायचं काय, अरे डंपरवाल्यांचं करायचं काय, या निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्यांचं करायचं काय, निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्यांचं करायचं काय. या डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, डंपरवर बंदी घातलीच पाहिजे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दाखल झालाच पाहिजे, या कुटुंबाचं पुनर्वसन झालंच पाहिजे, या कुटुंबाचं पुनर्वसन झालंच पाहिजे, या डंपरवर बंदी घातलीच पाहिजे. बारामती शहरामध्ये गेल्या 4-5 महिन्यापासून या डंपरमुळे सर्वात प्रथम MIDC मध्ये झारई कुटुंबातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
त्याच्यानंतर अनेक छोटे मोठे अपघात झालेले आहेत, परंतु बारामती शहरातील महात्मा फुले चौकामध्ये आचार्य कुटुंबातील 2 लहान मुली आणि त्यांचे वडील या दोघांचा या डंपर खाली येऊन अतिशय दुर्दैवी अशा स्वरूपाचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमुळे बारामती शहरातील लोकांच्या भावना भडकल्या, लोकांना अतिशय दुःख झालं। त्याच्यानंतर बारामती शहरामध्ये बारामतीतील नागरिकांनी येऊन इथल्या प्रशासनासमोर आंदोलने केली, उपोषणे केली, प्रशासनाला पत्र व्यवहार केला, प्रशासनासोबत मिटिंगा केल्या। त्याच्यानंतर या प्रांत अधिकारी साहेबांनी त्यांच्यासमोर मिटिंगा ठेवल्या आणि मिटिंगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीला असं लोकांचा रोष बघून या ठिकाणी डंपरवरती सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत बारामती शहरामध्ये बंदी घालण्यात आली। त्यानंतर या डंपरच्या व्यावसायिकांनी एक आंदोलन करण्याचा इशारा दिला की आमचं डंपर चालू करा। त्याच्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लगेचच इथल्या बारामती नागरिकांच्या भावना लक्षात न घेता त्यांना बारामती शहरामध्ये डंपरसाठी वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली। परंतु आम्ही त्यावेळेस देखील प्रशासनाला सांगत होतो की या डंपरला परवानगी देण्यात आल्यानंतर याच्यामध्ये लोकांचे जीव जाऊ शकतात, लोकांचे नाहक बळी जात आहेत। या ठिकाणी शाळकरी मुलं, वयस्कर मुलं, लोक, महिला आणि इतर सर्वच लोकांना या डंपरमुळे प्रॉब्लेम होत आहे, लोकांचे ऍक्सिडेंट होत आहेत। तरी देखील प्रशासनाने त्याच्याकडे दखल न घेता इथल्या डंपरला दिवसा देखील परवानगी या बारामतीमध्ये देण्यात आली। आता ही परवानगी दिल्यानंतर बारामती शहरामध्ये कालच या ठिकाणी 70 वर्षाच्या एका वृद्ध व्यक्तीचा काल त्या डंपर खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला। असं किती दिवस या प्रशासनावरती आपण आंदोलन करायची, उपोषणे करायची, प्रशासनाला जागृत करायचं, तरी देखील इथलं प्रशासन या ठिकाणी जागं होत नाही। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकापासून ते आज या ठिकाणी प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून खरं तर इथल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जे आता चौधरी साहेबांनी पण सांगितलेलं आहे की जे 3000 हप्ते होते ते 5,000 रुपये यांनी करून घेतलेले आहेत। त्यामुळे आम्ही आता ह्या आंदोलनाच्या माध्यमातूनच अशा घोषणा केल्या की प्रांत अधिकाऱ्यांचा अजून हप्ता वाढला पाहिजे, पण लोकांचं जीवन वाचलं पाहिजे। या ठिकाणी असणाऱ्या आरटीओचा देखील हप्ता वाढला पाहिजे, पण लोकांचं जीवन वाचलं पाहिजे। या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाचा देखील हप्ता वाढला पाहिजे, पण लोकांचं जीवन या ठिकाणी असणाऱ्या लोकांचं ते वाचलं पाहिजे अशी आमची भावना आहे। लोकांना वाटत असेल ही अशा का घोषणा द्यायला लागल्यात, पण ते आमच्या भावना आहेत। तुम्हाला पैसे पाहिजेत, हप्ते वाढवायचे, सगळं वाढवून घ्या, काय फरक पडत नाही ना, आम्ही लक्ष देतो तुमच्यावरती। पण इथल्या लोकांचं जीवनमान तुम्हाला जगवायचं असेल, लोकांना वाचवायचं असेल तर तुम्हाला उपाययोजना कराव्याच लागतील। या देशामध्ये तुमचं मनमानी कारभार चालणार नाही। या देशामध्ये भारतीय संविधान आहे, या देशामध्ये राज्यघटना आहे, या देशामध्ये कायदे आहेत आणि या कायद्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागणार आहे। स्पीड ब्रेकर पण तुम्ही 6 लाख रुपयाचे एक स्पीड ब्रेकर बांधताय, त्याला कुठला नियम नाही। एक स्पीड ब्रेकर बांधत असताना त्याचे काही नियम आहेत, ते फॉलो केले पाहिजे। पण या ठिकाणी किती मोठे स्पीड ब्रेकर बांधलेले आहेत, काय कारण चालले, कशासाठी बांधलेत, लोकांचा जीव घ्यायला बांधलेत का, असा आमचा इथल्या प्रशासनाला सवाल आहे। त्यामुळे आज या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही बारामती शहरामध्ये दिवसा डंपरला आणि टिप्परला परवानगी देण्यात येऊ नये अशी आम्ही पहिली मागणी केलेली आहे। दुसरी मागणी आम्ही या ठिकाणी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या डंपरवाल्यांना जाणून बुजून परवानगी दिल्यामुळे एका नाहक गोरगरीब कुटुंबातील एका वयस्कर व्यक्तीचा या बारामती शहरामध्ये काल मृत्यू झालेला आहे। या मृत्यूच्या मागे इथलं प्रशासन आहे, त्यामुळे त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आम्ही दुसरी मागणी केलेली आहे। तसंच तिसरी मागणी, या डंपरच्या अपघातामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि या ठिकाणी डंपरच्या बाबतीमध्ये किंवा या बारामती शहरातील अपघाताच्या बाबतीमध्ये इथल्या प्रशासनाने ठोस अशा उपाययोजना केल्या पाहिजे। या मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी
उपोषणाला आंदोलनाला या ठिकाणी मोर्चा काढून इथंच बसलेला आहे। प्रशासन जोपर्यंत याच्यावरती उपाययोजना करत नाही, याच्यावरती निर्णय घेत नाही, याचा जोपर्यंत आमच्या हातामध्ये आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार जोपर्यंत प्रशासन या डंपरवरती ठोस अशी कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। अशीच या मोर्चाच्या 3-4 मागण्या आहेत आणि इथल्या बारामतीकरांच्या जीव वाचवण्यासाठीच्या मागण्या आहेत। त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे, याच्यावरती लवकरात लवकर आपण निर्णय घ्यावा, तरच आम्ही या ठिकाणावरून उठणार आहे। याच्यानंतर माझ्यानंतर आरतीताई गवळे हे आपलं मनोगत व्यक्त करते। आज आम्ही तमाम बारामतीकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणहून मोर्चाला सुरुवात केलेली आहे। काल जो धवन पाटील चौक या ठिकाणी जो मोठा अपघात झाला, त्या अपघातामध्ये एक वयस्कर आजोबा यांचं डंपर खाली चिरडून मृत्यू झाला। ज्या पद्धतीने आता आमचे बंधू मंगलदास यांनी जे सांगितलं की MIDC मध्ये देखील मागच्या महिन्यामध्ये एक ऍक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर बारामतीमध्ये आचार्य कुटुंब, ते तर खूप मन हेलवून टाकणारी एक घटना घडली। त्यामध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब हे डंपर खाली चिरडून त्याचा मृत्यू झाला। तर या डंपरला जे प्रशासन परमिशन देत आहे, दिवसाढवळ्या हे डंपर बारामती शहरामध्ये, विकसित बारामती शहरामध्ये जे डंपर येत आहेत आणि लोकांना चिरडून जो लोकांना त्याचा नाहक त्रास होत आहे, त्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर असा निषेध करते। आज आपण पाहायला गेलं तर प्रशासन हे परमिशन का देत आहे? आमच्या मोर्चातल्या ज्या घोषणा ऐकल्या तुम्ही की हप्ता हा वाढलाच पाहिजे प्रशासनाचा, का तर यातून आम्हाला स्पष्ट दिसून येत आहे की एवढे बळी जर मागच्या महिन्यामध्ये 8 ते 9 बळी गेलेले असताना सुद्धा प्रशासन हे डंपरला परमिशन देत आहे। खरोखर याचा आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध करत आहे। आता 6 लाखाचे स्पीड ब्रेकर या ठिकाणी बसवले जात आहेत। खरंच ते 6 लाखाचे खर्च हा त्या स्पीड ब्रेकरवर होतोय का? आणि ते स्पीड ब्रेकर जे काय आहेत ते नियमाने बसवले आहेत का? वयोवृद्धांचे मणक्याचे प्रॉब्लेम ह्या स्पीड ब्रेकरमुळे आता सध्या बऱ्याच बारामतीकरांना सहन करावे लागतात। त्यामुळं जे प्रशासन हे दुर्लक्ष करून जे बारामतीचा विकास करू पाहत आहे, बारामतीचा विकास तुम्ही जरूर करा, परंतु ज्या मूलभूत गरजा सर्वसामान्य आहेत, सामान्यांच्या आहेत, त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे आणि बारामतीच्या विकासाच्या नावाखाली एक मलिदा गँग या ठिकाणी तयार झालेली आहे आणि जिथे मलिदा मिळत आहे त्या ठिकाणी फक्त विकास करायचा, हे जे काय बारामतीतील विकासकर्त्यांचं जे षडयंत्र आहे, या षडयंत्राचा देखील या ठिकाणी आम्ही जाहीर असा निषेध करतो। आणि जे बारामतीमध्ये डंपर खाली चिरडून मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि ज्यांच्या हलगर्जीपणामुळे हे प्रकार घडत आहेत, या सर्वांवरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत। त्याचबरोबर ज्यांचा मृत्युमुखी पडलेत त्यांना भरपाई ही मिळाली पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, या आमच्या मागण्या आहेत। या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहर यांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर असा निषेध करते। इथली ज्याला पॉवर्स आहेत, नियम अटी कायदे जे अस्तित्वात आहेत त्याचं पालन करण्याचं, त्याला प्रतिबंध करण्याचा, त्याचं नियोजन करण्याचं ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे, ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे ती लोक अतिशय गिरणीच्या कातडीची झालेली आहेत। आचार्य कुटुंबाचा ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला, एक बाप आणि 2 मुली त्या ऍक्सिडेंटमध्ये निष्पाप गेल्या आणि त्यावेळेस पूर्ण बारामतीमधून जाहीर निषेधाचा सूर आला। पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी संबंधित पोलिसांना, ज्यांच्यावरती रस्ते व नियम करण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्या पोलिसांचं निलंबन करावं। त्या पोलिसांचं नुसतं निलंबन नाही तर त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केली। तर प्रस्थापितांच्या प्रशासनाच्या काही चाट्यांनी तिथे येऊन मोर्चा केला आणि त्या मोर्चामधून असं सांगण्यात आलं की आता डंपर गतिरोधक बांधलाय, CCTV लावलाय, तिथं पोलीस थांबवलेत
मग आता झालं आणि सगळीकडे चिरकाळ शांतता झाली बांधवांनो. पण ही शांतता चुकीची होती. ही शांतता कुणाची तरी बाजू घेऊन केलेली शांतता होती. प्रस्थापितांच्या चाट्यांनी मध्ये येऊन या घटनेला दाबण्याचं काम काही पत्रकारांनी या घटनेला दाबण्याचं काम केलं इथलं बांधवांनो. आणि आचार्य कुटुंबाच्या नंतर देखील डंपरच्या खाली सामान्य नागरिक चेंगरायच्या का घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत बांधवांनो. बारामतीची जनता गोळा झाली इथं याच प्रांत ऑफिसच्या बाहेर आणि काय सांगितलं की आता गतिरोधक बांधलेत, पोलिस थांबवल्यात. अरे पण ज्या पोलिसाची ड्युटी होती, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्याच्यावरती जी जबाबदारी होती ती ड्युटी लावायची, जिथून ज्या गावाच्या सेन्सिटिव्ह पॉइंटवरती जिथं 4 रस्ते एकत्र होतात तिथं पोलीस थांबवायची ज्याची जबाबदारी होती त्या पोलिसाचं निलंबन का झालं ना अद्यापर्यंत. आणि हे निलंबन थांबवण्यासाठी पोलिसांच्या टिपर लोकांनी तो मोर्चा घेतला आणि ती घटना दाबण्याचं काम केलं. त्याच्यानंतर बारामतीमध्ये जबाबदारी सगळे नागरिक आहेत, हे मोर्चेवाले आहेत, पत्रकार देखील आहेत. त्याच्यानंतर एक तरी आवाज उठला का कुणाचा? काय नाही. फक्त पोलिसांना वाचवण्यासाठी, प्रशासनाला वाचवण्यासाठी इक्वलिटी बिफोर लॉ भारताचं संविधान सांगतं. मी जर बिगर लायसन्सच्या गावात गेलो तर माझी पावती केली जाते. पण तिथं जर एखादा पोलीस नसेल आणि तिथं जर एखादी घटना घडत असेल तर त्या पोलिसाचं निलंबन का होत नाही? पोलिसांना वेगळा कायदा, नागरिकांना वेगळा कायदा का? आणि ह्याची पाठराखण कोण करते? मोठ्या प्रस्थापित लोक मोठ्या भाषणामध्ये सांगते तुला मोका लावेल, तुला मोक्यातनं काढीन, आता परत तुला मोक्यातनं वाचवणार नाही. आणि अशा लोकांचं ज्या बारामती नगरीवरती शासन आहे आणि त्या बारामती नगरीमध्ये अशा चुकीच्या पद्धतीने पोलिसांचं हे जर वागणं असेल आणि त्याला डोळे झाक इथले पत्रकार करत असतील, एका पत्रकारांनी बातमी का नाही छापली की पोलिसांची जबाबदारी आहे आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावं, का नाही छापली? किती दिवस डोळे झाक करणार आणि किती दिवस लोकांना आपल्या प्रस्थापित राजकारण्यांना वाचवायसाठी आजपर्यंत बारामतीचा नागरिक म्हणून डुप्लिकेट इथं बोलले किती दिवस येणार आहेत? हे असली नोटंकी जोपर्यंत नागरिक बंद करत नाहीत तोपर्यंत डंपर खाली सामान्य नागरिक येण्याची शृंखला ही थांबणार नाही. डंपरवाल्यांचा हप्ता आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. अवजड वाहनं येतात, फिटनेस नसलेल्या गाड्या येतात आणि याला प्रतिबंधित करणारी लोक हे पोलीस स्टेशन मध्ये इथे एका ट्रॅफिकच्या पीआयनी काय दिलं पत्रकारांसमोर, बारामतीच्या नागरिकांसमोर काय सांगितलं? आमच्याकडे तेवढा पाऊस फाटा नाही, आमच्याकडे तेवढे लोक नाहीत, मॅन पॉवर नाही. बारामतीत किती चौक आहेत? त्यातले सेन्सिटिव्ह चौक किती आहेत? बारामतीला जोडणारा आणि बारामतीच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्याला जोडणारे चौक किती आहेत? मोजून मला वाटते 4 चौक असतील. त्या 4 चौकांमध्ये 4 पोलिस थांबवता येत नाहीत. आचार्य कुटुंब मेल्याच्या नंतर डिवायडर गतिरोधक टाकला. आचार्य कुटुंब मेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तिथं 2 पोलिस थांबवण्यात आले. पण आचार्य कुटुंब मरत असताना पोलिस होती कुठं? आचार्य कुटुंब मरत असताना तिथं गतिरोधक होतं कुठं? मग संबंधित प्रशासनाची ज्यांची गतिरोधक टाकण्याची जबाबदारी होती, ज्यांची पोलीस थांबवण्याची जबाबदारी होती, ती या गुन्ह्यामध्ये आरोपी होत नाहीत का? आणि जर अशी मागणी या असं वातावरण बारामतीमध्ये होत असेल तर प्रस्थापित राजकारण्यांचे पाय चाटे इथे येऊन सांगतात की आम्ही बारामतीचे नागरिक आहोत, गतिरोधक टाकला, सीसीटीव्ही लावला आणि आता पोलीस थांबवला, त्यांचा जीव परत आला का? मी जर एखादा गुन्हा केला आणि मी म्हणलो मी आता सुधारतो, मी असं परत कुणाला काय करणार नाही, मला माफ केलं जाईल का? माझ्यावरती संबंधित गुन्हा केला म्हणून कायदेशीर कारवाई होईल ना? ज्या पोलिसांनी आचार्य कुटुंब मरताना ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तिथं ट्रॅफिक पोलीस थांबवला नव्हता त्या पोलिसाचं निलंबन का नाही झालं? साधा बाकडा टाकला रस्त्यावरती तर सौजन्य म्हणून तुम्ही प्रस्थापित राजकारण्याचं नाव नेता. मग या चौकामध्ये स्वच्छ सुंदर आणि विकसित बारामती ज्याला तुम्ही स्वयंघोषित लोक मानता त्या बारामतीच्या चौकांमध्ये जर गतिरोधक नसेल तर ती जबाबदारी कुणाची? आणि तुम्ही साधा बाकडा गल्ली बोळा जरी बाकडा टाकला तरी त्याच्यावर तुम्ही नाव नेता सौजन्य आमका राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय नेता ज्यांनी बारामतीला बारी घडवली तसं तुम्ही नाव टाकता त्याच्यावर. आणि मग इथं गतिरोधक नव्हतं त्याला जबाबदार कोण? या बारामतीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवरती जर गतिरोधक नसेल तर त्याला जबाबदार कोण? आणि असं जर प्रश्न कोण विचारत असेल, असं जर प्रश्न जर कोण बोलत असेल आणि असं जर वातावरण बारामतीमध्ये तयार होत असेल तर इथल्या संबंधित पोलीस प्रशासनाबरोबर हात मिळवणे करणाऱ्या पत्रकारांमुळे हे झालेलं आहे.
पोलीस प्रशासनाच्या चाट्यांमुळे टिपर लोकांमुळे हे झालेलं आहे. जर त्या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई झाली असती तर दुसरा येणारा पोलीस अधिकाऱ्यांनी तिथं पोलीस थांबवले असते आणि त्या चौकामध्ये होणारे ऍक्सिडेंट थांबले असते. मी एका होमगार्डची मी फोटो टाकला होता, त्याची व्हिडिओ टाकली होती. तो होमगार्ड रस्त्याच्या मध्ये थांबायचा तर अतिशय हुल्लडबाजी करणारे किंग ऑफ बारामती स्वतःला म्हणणारे लोक सुद्धा तिथून साईडने आपली गाडी घेऊन जायचे. एवढा पोलिसाचा प्रभाव असतो, एवढा पोलिसाला मानलं जातं. पण पोलिस जर आपलं कर्तव्य पार पाडत नसतील तर संबंधित पोलिसावरती का गुन्हा दाखल नाही व्हावा. आज या पलटण चौकामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आपण बसलेलो आहोत, बरोबर. आता इथले काही पत्रकार बांधव जे त्या दिवशी पण तिथं होते आणि आज देखील 7 ते 8 9 माणसं मिली तरी पोलिसांवरती कारवाई न व्हावी ह्याच्यासाठी 200-300 रुपयाची पट्टी तोंडावर बांधून 2-3 हजाराची पट्टी तोंडावर बांधून ज्या पत्रकारांनी ही बातमी छापली नाही त्या पत्रकारांचा या मोर्चाच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो. माणूस मरतंय, हळहळ व्यक्त होते, हृदय पिळण्यासारखं वाटतंय, लय भारी वाटलंय, बेकार वाटतंय. पण कुणाच्या खरं बोलायचं म्हणल्यावर 2000 रुपयाची पट्टी जर तोंडाला बांधत असेल तर किती अवघड विषय आहे. खरं बोलायचं म्हणल्यावर प्रस्थापित राजकारण्यांची गुलामी, प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात बोलावं लागतंय. म्हणजे किती कशाचं प्रतीक आहे. आणि मग असंच न्याय काय मिळणार नाही. अशीच लोक डंबरच्या खाली जात राहणार, अशीच आमच्यासारखी 4-2 लोक पोलिसांवरती रोष व्यक्त करणार, असंच पोलिस आमच्यावरती कुठे कशात काय सापडतोय का, कशात काय गावतोय का म्हणून असंच आमच्यावरती कार्यक्रम होणार आणि असंच आम्ही बोंबलत राहणार. अशीच लोक मरत राहणार. आणि ज्याचं मरतंय त्याच्या घरातली लोक येणार, त्याची नातेवाईक येणार, ज्याचं नाही मरत त्यांच्यातलं कोण येणार नाही. आचार्य कुटुंबाचा ऍक्सिडेंट झाला होता, ही घटना लय मोठी आहे. पण ह्या घटनेला दाबण्यासाठी जे बारामतीचे नागरिक म्हणून जे डुप्लिकेट लोक त्या प्रशासनाच्या समोर आली आणि त्यांनी इथं येऊन जो विषय मिटवला, पोलिसांचा रोष हा गतिरोधकवर घालवला, डिवायडरवर घालवला, पोलिसांचा रोष हा तिथं आता 2 पोलिस थांबवलेत ह्याच्यावर घालवला. अरे पण त्या पोलिसांनी कायदा मोडलाय ना, त्या पोलिसांनी कर्तव्य कसुरी केली ना, त्या पोलिसावरच्या कारवाईचं काय झालं. असं बोलणारे बाबाच्या पोटची कोण आहेत का नाही या बारामतीत, असं म्हणणारे कोण या भारताचे नागरिक आहेत का नाही, अशी बातमी छापणारे इमानदार पत्रकार ह्या बारामतीत आहेत का नाहीत. कशी काय ती बातमी दाबली गेली, कसं काय त्या पोलिसांवर कारवाई झाली नाही. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तिथं 2 पोलिस थांबवलेली होती बारामतीच्या चौकामध्ये, तो पोलीस इथं येऊन सांगतो मी जर एखादा गुन्हा केला तर मी पब्लिक मध्ये येऊन सांगू शकतो का की मी गुन्हा माझ्या चुकीमुळे झालाय, माझ्याकडे माणसं नव्हती, माझ्याकडे असं होतं तसं होतं. एवढं फ्रीडम एखाद्या क्राईम करणाऱ्या अधिकाऱ्याला या अधिकाऱ्यांकडून करून या प्रशासनाकडून झालेलं क्राईम नाही का, ही अधिकाऱ्यांकडून प्रशासनाकडून झालेला गुन्हा नाही का. या गुन्ह्याला शासन नाही का. तुम्ही मी बिगर लायसन्सचं फिरलो तरी सुद्धा पावते आहे, तुम्ही मी पार्किंगच्या व्यतिरिक्त दुसरीकडे गाडी लावली तरी पावते आहे. पण जर ज्या पोलिसावरती, ज्या पोलीस अधिकाऱ्यावरती जी जबाबदारी होती त्या पोलिसांनी ती जबाबदारी पाळली नाही तर त्याच्यावर कारवाई नाही का. आज आपण यांना न्याय तर मिळावाच, पण आचार्य कुटुंब ज्यावेळेस केलं त्या आचार्य कुटुंबाच्या वेळेस जी घटना झाली त्या घटनेला संबंधित जे अधिकारी होते त्यांचं निलंबन झालं पाहिजे. आणि त्यांचं निलंबन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढच्या बारामतीच्या नागरिकांना न्याय मिळणार नाही. एवढंच या ठिकाणी तुमच्यासाठी सर्वांसाठी सांगतो. आणि आमच्या सर्वच लोकांना बरं बोलायची या डुप्लिकेट नागरिकांसारखी सवय नाही, आम्हाला खरं बोलायची सवय आहे. जोपर्यंत पोलीस प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. जय भारत, जय संविधान. राजश्री शाहू महाराजांचा डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, डंपरवर कायमस्वरूपी बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे. या डंपरवाल्यांचं करायचं का, खाली मुंडं वर पाय, या डंपरवाल्यांचं करायचं का, खाली मुंडं वर पाय, प्रशासनातील अधिकाऱ्यांचं करायचं का, खाली मुंडं वर पाय, डंपरवर बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे. हो येणार आहेत का नाही, येणार आहेत का नाही, नाही तर आम्ही आतमध्ये लुटतो.